नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच. उठाव साहित्य मंचाचे दुसरे पर्व मुंबईत आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीच्या बुद्ध विहारमध्ये पार पडला. त्यावेळेस प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे यांनी चळवळीतल्या सिद्धांतावर भाष्य केले. उठाव साहित्य संमेलनाचा दुसरा पर्व सुरू झालेला आहे आणि या प्रमाणात सिद्धार्थ कॉलनी आंबेडकरचा बालेकिल्ल्याने सुरुवात झालेली आहे. काय तुम्ही म्हणजे फार मोठी क्रांतिकारी गोष्ट आहे. उठाव साहित्य मंच म्हणजे कवी, लेखक हे संबंध एका क्रांतिकारी व्यक्तीने म्हणजे आंबेडकरी चळवळीचा लेखक, कवी. आणि दुसरी गोष्ट इथे जे चेंबूर सिद्धार्थ कॉलनी हा आंबेडकरी चळवळीचे जे सांस्कृतिक वास्तव आहे, आजचं जे राजकीय वास्तव आहे आणि ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्या संविधानाने उजागर केलेली जी मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, हे जर धोक्यात येत असतील, भारताची बाबासाहेबांनी आग्रहित असलेली लोकशाही धोक्यात असलेली धर्माचं वर्चस्व पुन्हा एकदा वाढत असेल आणि भारतीय राज्यघटनेतील मूल्यांना तिलांजली देण्यात असेल, लेखक कवींनी भूमिकेमध्ये हे आवश्यक आहे. आज उठाव साहित्य संमेलनाचे त्यांचे सहकारी याची भूमिका घेतली आणि आज कविता संमेलन सादर करून जी ऊर्जा ठरलेली आहे त्याचा महाराष्ट्रभर, देशभर प्रचार होणार आहे. मुंबईच्या गल्ली मुळात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण ही भूमिका घेऊन जाणार आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा जागर करण्यासाठी, टिकवण्यासाठी साहित्यिक माझ्या चळवळीला सुरुवात आणि तिला आज मी इथे प्रमुख पाहुणा म्हणून लागू त्या माझ्या क्रांतिकारी असा क्षण आहे की बराई अशी घडत नाही ऊर्जा चळवळी योगदान दिली. साहित्यिकांना भूमिका एक पाहिजे आपली कविता चार भिंतीत किंवा विविध पानावर न करता लोकांच्या समोर ठरले पाहिजे आणि त्या मूल्यांचा जागर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या तत्त्वज्ञानाने मूल्यांचा जागर एक समाज, एक सांस्कृतिक प्रबोधनाची चळवळीचा आहे आणि उठाव साहित्य सगळ्या महाराष्ट्रातल्या आपल्या छोटे मोठे वैचारिक विसरून आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या कवी, लेखक, पत्रकार, बुद्धिवंतांनी एक वैचारिक भूमिका त्याचा मोठा मंच, एक वैचारिक हा महाराष्ट्रव्यापी असे उभा केला पाहिजे अशा दृष्टीने आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. माझ्यासारख्याचा त्याच्यात सहभाग